नमस्कार मैत्रिणींनो, कविता क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पानाचे मोदक। पानाचे मोदक बनवण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खायचे पान, जे की नागलीचे पान पण म्हणतात, ते घ्यायचे आहे। 4-5 पानं मिक्सरच्या भांड्यात कापून घ्यायचे आहे। त्यात आपण साखर घ्यायची आहे गरजेपुरती, गोडाच्या प्रमाणानुसार। कपभर साईचं दूध घ्यायचं आहे। भरपूर अशी दुधाची साय घ्यायची आहे आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। ह्याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट करून झाल्यानंतर आपण ती पेस्ट बाजूला ठेवायची आहे। गॅसवर कढई तापवायला ठेवायची आहे। कढई ठेवल्यावर त्यात आपल्याला डेसिकेटेड कोकोनट हा जेवढे आपल्याला मोदक घ्यायचे आहे त्याच्या प्रमाणानुसार घ्यायचं। मी 1 वाटीभर घेतले आहे। ते छान भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर। थोडा वेळ गरम झाल्यानंतर त्यात ती पेस्ट टाकून घ्यायची आहे, पानांची केलेली। पानांची पेस्ट घालून छान असं हलवून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर त्यात आपल्याला मेल्टेड तूप किंवा कोणतंही तूप असेल आपल्या घरात तर ते चमचाभर टाकायचं आहे। नंतर परत मी हिरवा कलर हा पाण्यात मिक्स करून थोडंसं 1-2 चमचा पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। नंतर चांगलं एकजीव करून ते मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। मग एका प्लेटमध्ये आपल्याला मधलं सारण बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे, छोटी वाटी। त्यात आपण गुलकंद घ्यायचा आहे 1-2 चमचाभर। त्यात आपण टूटी फ्रुटी टाकणार आहोत कलरिंगच्या। बडीशोप घेतली आहे आणि वरतून आपण जर आपल्याला काही वाटत असेल तर वेलची पावडर वगैरे पण टाकू शकतो, मी नाही वापरली। ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। हे एकजीव झालेलं मिश्रण तयार आहे आपलं। एकीकडे आपलं स्टफिंग तयार आहे आणि आपण आता मोदक करणार आहोत। मोदक बनवण्यासाठी आपण 2 प्रकारचे साचे घेतले आहे, एक छोटा एक मोठा। सर्वात प्रथम मोदकच्या साच्यामध्ये हिरव्या पानांचा जो स्टफिंग बनवला आहे तो भरून घ्यायचा आहे। ते अशा प्रकारे भरायचं आहे की मध्ये गुलकंदचं स्टफिंग भरण्यासाठी जागा ठेवायची आहे। ते तयार झाल्यानंतर गुलकंदचा स्टफिंगमध्ये टाकायचं आहे आणि वरती परत आपल्याला हिरव्या पानांच्या स्टफिंगने मोदक हा कव्हर करायचा आहे। तयार आहे आपला छोटा मोदक। बघू शकता तुम्ही, आपला मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे, पण मी तुम्हाला बनवताना एक छोटा आणि एक मोठा असे 2 मोदक बनवून दाखवलेले आहेत। तुम्ही पण अशा पद्धतीने घरी ट्राय करू शकता। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवर। त्याच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। हा मोठावाला मोदक मी बनवून घेतला आहे, तो पण त्याच पद्धतीने भरून घेतला आहे आणि मग आपण हे मोदक तयार आहे आपला मोठा मोदक। बघू शकता तुम्ही। कमेंटमध्ये नक्की सांगा मोदक करण्याची पद्धत आणि मोदक कसे वाटले तुम्हाला। हे तयार आहेत आपले सगळे मोदक। वाटीभर डेसिकेटेड कोकोनटमध्ये आपले एवढे मोदक झाले आहेत, तरी पण 11 मोदक झाले होते। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय, धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल। थँक्यू सो मच।